राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान जागर पर्यावरणपूरक होळीचा संदेश हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे होते, तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य संतोष कुमार राऊत आणि इको क्लब प्रभारी गणेश खांजोडे उपस्थित होते। विज्ञान प्रसार व प्रचारासाठी विविध प्रात्यक्षिके, सादरीकरणे आणि मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। विद्यार्थ्यांनी डॉक्टर रमण यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत रमण परिणाम या त्यांच्या क्रांतिकारी शोधाची माहिती सादर केली। विज्ञानामुळे आधुनिक जीवन कसे सुलभ, सुरक्षित आणि प्रगत झाले आहे यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी मनोगते व्यक्त केली। विविध शास्त्रज्ञांच्या प्रयोगांचे सादरीकरण करत संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने शाळेच्या इको क्लबतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबाबत विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले। सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल संतोष गिरणारे व वनरक्षक विनोद पराते यांनी रासायनिक रंगांमुळे त्वचा व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले। नैसर्गिक, सुरक्षित आणि पर्यावरण स्नेही रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले। फुलांच्या पाकळ्या, हळद, बीट, पालक यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। विद्यार्थ्यांनी स्वतः नैसर्गिक रंग तयार करून पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली। अध्यक्षीय मनोगतात स्नेहल भोपळे यांनी विज्ञानाचा उपयोग केवळ तांत्रिक प्रगतीसाठी नव्हे तर पर्यावरण संरक्षणासाठीही व्हावा असे प्रतिपादन केले। विज्ञान शिक्षक रणजित राठोड, पद्मा टाले तसेच शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। सामाजिक वनीकरण विभागाचे मंगेश भड यांनीही सहकार्य केले। विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि पर्यावरणाबद्दलची सामाजिक जबाबदारी यांची प्रभावी सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून ग्रामीण भागात वैज्ञानिक जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला। In this day, the C.V. Raman regarding stretching the Raman effect, the discovery this effect on 28th February. This day celebrate a National Science Day. We have celebrated a first National Science Day in India, 1987. That you know, in our daily life we use a science because science called technology and technology called science. We